आज आपण खूप महत्त्वाची अशी एक रेसिपी बनवणार आहोत। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी म्हणजे चवीला खूप छान आणि आरोग्यदायी अशी आजची आपली रेसिपी आहे बडीशेप सरबत पावडर। इन्स्टंट बडीशेप प्रीमिक्स पावडर बनवणार आहोत आज आपण। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 20 ते 25 इलायची घेतलेली आहे, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर, खडी साखर, छोटी बडीशेप आणि मोठी बडीशेप। या दोन्ही बडीशेप आपल्याला बाजारात कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाते। चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया। मोठी बडीशेप उन्हाळ्यात खाण्याचे खूप फायदे असतात, त्यामुळे आपण मोठी बडीशेप अर्धा कप। छोटी बडीशेप यासाठी घेतोय की ही ज्युसी पण असते आणि हिला वास पण खूप सुंदर असतो। जर तुम्ही बनवू शकता, कोणत्याही एकाच बडीशेपासून बनवायचं असेल तर तुम्ही ते बनवू शकता। यामध्ये मी घेतली इलायची, काळी मिरी। इलायची आपल्या पचनशक्तीसाठी खूप महत्त्वाची असते, त्यामुळे इलायची घेतली मी इथे। आणि आपल्या शरीरासाठी काळी मिरी सुद्धा खूप औषधी असते, कशी थंड असते। आणि ही मोठी खडी साखर जी आहे ही आपल्या शरीरासाठी अतिशय फायद्याची असते। यामध्ये कोणते केमिकल वापरून ही तयार केली जात नाही आणि याच्यामध्ये थंडावा खूप असतो। म्हणून याऐवजी तुम्हाला जर खडी साखर नको असेल तर तुम्ही 400 ग्रॅम मी घेतली ही, तर त्या याऐवजी तुम्ही साखर किंवा गूळ वापरू शकता। पहिले तर आपण लाटण्याने किंवा खलबत्त्याचा जो बत्ता असतो त्याने आपण खडी साखर एकदम फोडून घेणार आहोत, कारण का मिक्सरमध्ये एवढी पूर्ण बारीक होणार नाही। म्हणून आपण ही खडी साखर पहिले बारीक करून घेणार आहोत, फोडून घेणार आहे। आता आपली खडी साखर छान बारीक झालेली आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे 2 बॅच करून घेणार आहोत। पहिले अर्धा अर्धा करून वाटून घेणार आहोत, म्हणजे ते एकसारखं छान एकजीव होईल म्हणून। पहिले टाकणार थोडी खडी साखर, अर्धी खडी साखर टाकून घेतलेली आहे। आता हे बडीशेपचं मिश्रण अर्ध टाकणार आहे। आता हे मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। छान पावडर आपली बारीक झालेली आहे, याला वास पण खूप सुंदर येत आहे आताच। आता ही आपण आपली पीठ चाळायची जी बारीक चाळण असते त्या चाळणीने हे चाळून घेणार आहोत। अशा प्रकारे छान आपलं हे बारीक प्रीमिक्स तयार झालेलं आहे। बडीशेप प्रीमिक्स तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी दुसरी पण बॅच करून घेणार आहे सेम पद्धतीने। आता माझं हे पूर्ण चाळून झालेलं आहे, हे असं थोडंसं बारीक असायचं राहिलेलं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर हे पुन्हा तुम्ही मिक्सर मधून बारीक करून घेऊ शकता। छान अशी आपली बडीशेप पावडर, बडीशेप सरबत पावडर ही तयार झालेली आहे। आता आपण ह्यापासून सरबत बनवणार आहोत। हे असंच तुम्ही 6 महिने फ्रीज मध्ये ठेवू शकता, खूप छान राहतं। पण शक्यतो फ्रीज मध्येच ठेवा, बाहेर ठेवलं तरी चालेल, पण फ्रीज मध्ये ठेवलेलं चांगलं, सर्वात जास्त चांगलं आहे। पावडर अजिबात खराब होण्याची शक्यता नसते फ्रीज मध्ये ठेवलं तर, म्हणून आपण शक्यतो फ्रीज मध्येच ठेवणार आहोत। एका बरणीमध्ये भरून मी आता हे ठेवून देणार आहोत। आपण याचे सरबत करून पाहणार। आपलं बडीशेप सरबत पावडर बनवून तयार आहे। आता आपण सरबत बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतले, 2 ग्लासांमध्ये 2 चमचे आपलं प्रीमिक्स टाकणार आहे। यात आता मी पाणी घालून घेणार आहे।
आणि एका ह्याच्यात मी नुसतं पाणी घातलं, पाणी आणि आपले सरबत पावडर घातले. दुसऱ्या ह्याच्यात मी 1 टीस्पून जिरा, 1 टीस्पून काळा मीठ, 1 टीस्पून पांढरं मीठ घालून घेणार आहे. ज्यांना गोड आवडत नाही, ज्यांना असं थोडंसं असं वेगळी टेस्ट हवी त्यासाठी हे करणार आहे. आता आपण हे तिन्ही ह्याच्यात टाकून घेणार आहोत. यामध्ये पण मी पाणी घालून घेत आहे. यात मी आता बर्फ घालून घेत आहे. छान असं आपलं बडीशेप सरबत तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली बनवून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे तुम्ही दुधामध्ये पण बनवू शकता. 1 ग्लास दुधाला 2 चमचे पावडर टाकायचे आणि रात्री झोपताना गार दुधामध्ये घ्यायची. खूप छान टेस्ट येते याची. आणि झोपही खूप छान लागते.